मान्सूनपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान आहे। मुंबईतील नालेसफाईची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी करण्यात आली, तर मान्सूनपूर्व नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। नालेसफाईला एकतर पूर्व उपनगरामध्ये उशिरा सुरुवात झालेली आहे आणि आता कुठपर्यंत काम आलं, या पाहणी दरम्यान काय आढळलं? नाही, बऱ्यापैकी काम झालेलं आहे, पण आजची माझी जी व्हिजिट होती ती स्पेशली रेल्वे कल्वर्टची होती। याच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातले नाले हे साफ होत असतात, किंबहुना त्याच्यावर आम्ही वारंवार लक्ष ठेवून असतो। मग मुंबईचे अध्यक्ष अमित साटम असतील, महापौर रितू तावडे असतील, सगळेच सभागृहाचे नेते असतील, मी असेल, सगळे नगरसेवक असतील। पण त्याचबरोबर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन यांच्यामध्ये समन्वय असावा। याचं कारण अनेक वेळा असं होतं की रेल्वे कल्वर्ट हे त्या प्रमाणात साफ होत नाहीत ज्या प्रमाणात बाहेरचे नाले साफ होतात, आणि मग रेल्वे कल्वर्टमुळे जी काय पाणी तुंबतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते। ह्या सगळ्या नाल्यांची पाहणी करताना रेल्वे कल्वर्ट व्यवस्थित साफ झाले पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीचा मेट्रिक टन गाळ हा रेल्वेच्या कल्वर्टमधून काढला जातो त्याचं अधिदान हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केलं जातं, जे 50% ऑलरेडी रेल्वेला अधिदान केलं गेलेलं आहे। जास्तीत जास्त कल्वर्ट साफ करण्यावर आमचा भर राहील, जेणेकरून प्रायोरिटीवर रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये, त्या विस्कळीत होण्याचा फटका हा मुंबईकरांना बसू नये, आणि त्याचबरोबर रेल्वे कल्वर्ट खालून येणारा नाला हा पूर्ण प्रवाहाने कसा प्रवाहित राहील याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।